छान झणझणीत अशी आपली मिसळ तयार आहे। झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी आपण घेतली आहे अर्धा पाव मटकी। ह्या मटकीची मिसळची भाजी आपल्याला 4 ते 5 लोकांसाठी बनवू शकते। तसेच आपण खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण ह्याचं वाटण थोडंसं करून घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा 2 इंचाचा तुकडा आणि कोथिंबीर आपण वाटण करून घेऊयात। एक मोठा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। तसंच आपण लाल मिरची पावडर घेतली आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो आपण चवीप्रमाणे टाकायचा आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला हळद आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण बनवूया कोल्हापुरी झणझणीत मिसळ। यासाठी आपण आधी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल तापलेलं आहे। आता याच्यात आपण जिरं घालू, कुकरमध्ये अशा प्रकारे फास्टमध्ये आपण मिसळ बनवू शकतो। आपण लसणाची पेस्ट घातलेली आहे। लसणाची पेस्टनी मिसळला खूप छान चव येते। लसणाच्या पेस्टला थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं। यात आपण एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे। मीठ घालून घ्यायचे, हळद घालून घ्यायची, कांदा ब्राऊन होऊन छान परतवून घ्यायचा। कांदा आपला छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा, तसेच लाल मिरची पावडर, याने खूप छान रंग येतो। मंद आचेवर हे परतवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण हा जो मसाला आपण बनवलेला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे। जितकी थिक भाजी आपल्याला बनवायची त्याच्यानुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। जे ग्रीन पेस्ट आपण खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूणची टाकली आहे ती छान बारीक गॅसवर आपल्याला परतवून घ्यायची आहे, म्हणजे तो कच्चा राहणार नाही। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपला मसाला परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊया, जो आपण आधी चिरलेला आहे। 2 मिनिटं हलवून घेऊया आणि आपण जी धुवून ठेवलेली मटकी आहे ती आपण त्यात घालून घेऊया। मटकी आपली परतून झालेली आहे। आता आपण याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं। जितका तुम्हाला जास्त रस्सा पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालून घ्या। थोडीशी कोथिंबीर घालू शकतो आणि कुकरला आपण 2 ते 3 शिट्ट्या देऊया। कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन आपली ही झणझणीत मिसळ अशी तयार आहे। बॅचलर लोक पण खूप इझिली ही बनवू शकतील। कोथिंबीर चवीसाठी घालून घेऊया। सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया। खूप छान अशी झणझणीत मिसळ आपली गरमागरम तयार आहे।
यात आपण फरसाण घालून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे आपली मिसळ तयार आहे.